अमरावतीत भाजपात बिघाडी झाल्याचे चित्र पाहायला मिळतंय। काही प्रभागात भाजपच्या नेत्या नवनीत राणा भाजपच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्यात, तर काही ठिकाणी भाजप उमेदवाराच्या विरोधातच राणा दाम्पत्यानं धुरळा उडवलाय। याच पार्श्वभूमीवर पक्षाच्या प्रचार सभेत खासदार अनिल बोंडे आणि नवनीत राणा यांच्या जाहीर व्यासपीठावरच जुंपली आहे। बटेंगे तो कटेंगे या घोषणेचा संदर्भ देत सुरू झालेली ही चर्चा थेट एकमेकांच्या पक्षनिष्ठेपर्यंत जाऊन पोहोचली आहे। या निमित्तानं भाजप नेत्यांच्या या तुतू मेमेमुळे अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। नवनीत राणा विरुद्ध अनिल बोंडे। अमरावतीत भाजपमध्ये अंतर्गत वादाची ठिणगी। बावनकुळेंच्या उपस्थितीत बोंडे आणि राणांमध्ये खडाजंगी। पक्षांतर्गत वाद सभेतच समोर आल्यानं मतदारही अवाक। अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत स्थानिक राजकारणातील वेगवेगळे रंग अनुभवायला मिळतात। नवनीत राणा या एकीकडे भाजप उमेदवारांचा प्रचार करतायत, तर दुसरीकडे आपल्या पतीच्या पक्षाच्या उमेदवारांसाठी देखील सभा घेत आहेत। यावर भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी सभेत नवनीत राणा यांना टोला लगावलाय। एक वेळा भगवा घातलाय तर माझा सख्खा भाऊ जरी उभा असताना, शिवसेनेवर उभा असता, कोणत्या दुसऱ्या पक्षावर वायएसपीवर उभा असता, माझा सख्खा भाऊ जरी राष्ट्रवादीवर उभा असता, अजित पवारवर उभा असता, काँग्रेसवर उभा असता, कोणत्याही पक्षावर उभा असता, तरी मी भगव्याला प्रामाणिक राहील। भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर नवनीत राणा यांनीही आक्रमक पवित्रा घेत भर सभेतच उत्ते काढले। बोंडे भाऊ, मी मोर्शी फिरून आली आहे। मोर्शीमध्ये माझी सभा झालेली आहे आणि काही लोकांचे नावाने जरी कमळ असाल तर नवनीत राणाने इमानदारीचा दुपट्टा कमळ गळ्यात टाकला आणि भगवा प्रत्येक रक्तामध्ये आहे। भाजप नेत्यांच्या या वादात शिवसेना शिंदे पक्षाचे नेते अभिजित अडसूळ यांनीही नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधलाय। युती करायची असेल तर धर्मानं करा, हा अधर्माने नको। पण तो प्रकार सुरू आहे, हाच अधर्म माझ्या विरोधात विधानसभा निवडणुकीत झाला होता, असा थेट आरोप अडसूळांनी केलाय। आमच्या बरोबर ज्यांनी युती केली ते आमच्या विरोधामध्ये उमेदवार देतात आणि त्यांचा प्रचार आमचे भारतीय जनता पार्टीचे प्रचारक करतात। तेव्हा हसून मी एवढंच सांगतो की हा प्रकार माझ्यासोबत घडलेला आहे, हा अन्याय माझ्यासोबत घडलेला आहे आणि हा महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच हा अन्याय अमरावतीमध्ये पहिले विधानसभेमध्ये अभिजित अडसूळ बरोबर घडला आणि तोच अन्याय आज भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या सगळ्या उमेदवारांवर। नवनीत राणा विरुद्ध अनिल बोंडे हा वाद चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत घडला। पक्षातील दोन बड्या नेत्यांमधील हा जाहीर वाद पाहून सभेला उपस्थित असलेले कार्यकर्ते आणि मतदारही अवाक झाले। अमरावतीत भाजपमधील एक गट नवनीत राणा यांच्या विरोधात सक्रिय असल्याचे या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।